शासनाच्या निर्णयानुसार वंचित राहिलेल्या शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, तसेच माळेगाव येथील शाळा तात्काळ सुरू करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय समता संघटना पारधी परिषदेचं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय समता संघटना पारधी परिषदेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। शासकीय जमीन कसणाऱ्या वंचित शेतकऱ्यांना 1951च्या शासन निर्णयानुसार कायम पट्टे द्यावेत ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। तसेच माळेगाव येथील बंद असलेल्या शाळा तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जाणीवपूर्वक सुलतानपूरच्या आमच्या बौद्ध समाजाच्या बांधवांना, मुस्लिम समाजाच्या बांधवांना भूमिहीकरणाचा डाव त्या ठिकाणी रचला जात आहे, म्हणून या हॉस्पिटल सुद्धा आमच्या वैयक्तिक जमिनीवर न होता ते इतर ठिकाणी झालं पाहिजे अशी आमची मागणी असते। ज्या ठिकाणी ह्या लोकांनी ज्या जमिनी काढलेल्या आहेत, ज्या जमिनीवर त्यांचा ताबा आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्या लोकांना त्या जमिनी मिळायला पाहिजे। तुमचे जे सौर ऊर्जेचे प्रकल्प आहे ते तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घेतले पाहिजे। गोरगरीब लोकांच्या जमिनी घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणून या ठिकाणी हे 1 दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।